इम्युनिटी वाढवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे हे जाणून घेऊ. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो प्रत्येकाला माहिती आहे असा उपाय ते म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश रोज खाता का हो? पण रोज खात जा. पण कुठल्या ऋतूत? तर पावसाळा आणि हिवाळा. कारण च्यवनप्राशामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आणि सगळ्यात जास्त प्रमाणात असणारा घटक तो असतो आवळा. आणि एका आवळ्यामध्ये इतकं व्हिटॅमिन सी आहे की जे कशातही नाही. जे काही संत्रांमध्ये एकत्र केल्यावर असेल एवढं जास्त व्हिटॅमिन सी त्या आवळ्यात आहे. आणि अशी भरपूर आवळे छान शिजवून त्याच्यामध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स टाकून तयार केलं जातं ते असतं च्यवनप्राश. आणि म्हणून हे तीनही दोषांना बॅलन्स करणारं असतं. वात पण कमी करतं, पित्त पण कमी करतं आणि कफ तर एकदम कमी करतं. फक्त जरा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी च्यवनप्राश घेताना थोडं विचारपूर्वक आणि प्रमाणात खायचं असतं. प्रत्येकानेच च्यवनप्राश खायला सांगितलंय म्हणजे रोजचे 2-4 चमचे येऊ दे असं नाही करायचंय. त्याचंही प्रमाण असतं. वैद्याच्या सल्ल्यानुसारच च्यवनप्राश खायचं आणि इम्युनिटी आपली एकदम स्ट्रॉंग करायची. थँक्यू सो मच.